जगातील सर्वात रहस्यमय मंदिर पद्मनाभ स्वामी मंदिर न उघडलेल्या 7व्या दरवाजाचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 2011 मध्ये उघडलेल्या तहखान्यातून लाखो कोटींचा खजिना सापडला. मात्र 7वा दरवाजा आजही बंद असून तो मंदिरातील सर्वात मोठं गूढ मानलं जातं. लोककथानुसार या दरवाजाचं संरक्षण अनंत शेषनाग करतात. चुकीच्या पद्धतीनं उघडण्याचा प्रयत्न केल्यास आपत्ती येऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 6 तहखाने उघडले गेले, पण श्रद्धा आणि सुरक्षिततेमुळे 7वा दरवाजा बंदच ठेवण्यात आला. केरळमधील तिरुवनंतपुरम इथं वसलेले श्री पद्मनाभ स्वामी मंदिर हे केवळ एक प्राचीन तीर्थक्षेत्र नसून ते जगातील सर्वात रहस्यमय आणि संपन्न मंदिरांपैकी एक मानलं जातं. इथं भगवान विष्णू अनंत शेषनागावर शयनमुद्रेत विराजमान आहेत. परंतु गेल्या काही दशकांपासून या मंदिराची ओळख केवळ भक्तीपुरती मर्यादित न राहता त्यातील गुप्त तहखाने आणि अमाप खजिन्यांमुळे संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेत आहे. विशेषतः मंदिरातील 7वा दरवाजा एक न उलगडलेलं गूढ आहे. सन 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मंदिरातील काही तहखाने उघडण्यात आले. त्यामधून सोन्या चांदीचे दागिने, मौल्यवान हिरे मोती, सोन्याच्या मूर्ती, मुकुट तसेच हजारो वर्ष जुनी नाणी सापडली. या खजिन्यांची किंमत आज 1 ते 2 लाख कोटी रुपयांपर्यंत असल्याचा अंदाज आहे. मात्र जेव्हा 7वा तहखाना उघडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्यावरील भव्य नागमूर्ती पाहून पुजारी आणि स्थानिक लोकांनी तीव्र विरोध केला. त्यांच्या मते हा दरवाजा उघडणं अत्यंत अपशकुनाचं ठरू शकते. सुरक्षेच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयानंही हा तहखाना न उघडण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून तो बंदच आहे. लोककथानुसार या दरवाजाचे रक्षक स्वतः अनंत शेषनाग आणि नागदेवता करतात. हा दरवाजा लाकडी असून त्यावर 2 मोठे नाग कोरलेले आहेत आणि त्याला कोणतंही कुलूप चावी नाही. अशी मान्यता आहे की हा दरवाजा फक्त योग्य पद्धतीनं गरुड मंत्रांच्या शुद्ध जपानेच उघडू शकतो. चुकीच्या मार्गाने तो उघडण्याचा प्रयत्न केल्यास नैसर्गिक आपत्ती, भूकंप किंवा मोठी आपत्ती येऊ शकते असंही सांगितलं जात आहे. 1930च्या दशकात असा प्रयत्न झाला असता अचानक साप बाहेर आल्याची दंतकथा प्रचलित आहे, त्यामुळे तो प्रयत्न अर्धवटच सोडण्यात आला. इसवी सन 1750 मध्ये त्रावणकोरचे महाराजा मार्तंड वर्मा यांनी आपलं संपूर्ण राज्य आणि संपत्ती भगवान पद्मनाभ स्वामींना अर्पण केली. त्यांनी स्वतःला पद्मनाभ दास घोषित केला आणि तेव्हापासून मंदिराची जबाबदारी राजघराण्याच्या ट्रस्टकडे आहे. अनेक पिढ्यांमध्ये राजांनी जे अपार धन जमा केलं ते सर्व भगवान विष्णूंच्या सेवेसाठी या तहखान्यामध्ये सुरक्षित ठेवलं गेलं अशी श्रद्धा आहे. त्यातील 7वा दरवाजा सर्वात गुप्त आणि शक्तिशाली मानला जातो. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच या बाबतीत आपले काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.